So the घरात बसून बघा म्हणायचं recording is there. Go through that. Hello, hello. Good morning. So in last lecture, we saw the Griffith experiment. That is the first point under the microbial genetics. Once you know that DNA is a genetic material. Now next point is what is the structure and properties of that genetic material. Ultimately, structure and properties of the DNA. So in this particular lecture, let us see structure of a DNA, famous Watson and Crick model of the DNA. Now in case of bacterial cell, as I told, it is prokaryotic cell. It carries DNA, double stranded circular DNA as a genetic material that we called it as a chromosome, or we may call it as a chromatin body or nuclear material, or one can say it as a nucleoid. त्या न्यूक्लियोइड म्हणतात, क्रोमोझोम म्हणतात, क्रोमॅटिन बॉडी म्हणतात किंवा न्यूक्लिअर मटेरियल म्हणतात. हे सगळं म्हणजे काय तर सर्क्युलर डबल स्टँडर्ड कॉपी ऑफ द डीएनए दॅट इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ सायटोप्लाझम. ती सायटोप्लाझमच्या सेंटरला असते. हा डीएनए जेव्हा एक्सप्रेस होतो, व्हॉट इज द वे ऑफ एक्सप्रेशन? एक्सप्रेस होतो म्हणजे काय होतं तर दिस डबल स्टँडर्ड डीएनए, सपोज दिस इज अ डीएनए, डबल स्टँडर्ड सर्क्युलर कॉपी ऑफ द डीएनए, इट वॉज अनवाइंड. हा अनवाइंड होईल, सुटला जाईल. हा सुटल्यानंतर त्याचं रेप्लिकेशन होईल. एका डीएनएचे 2 डीएनए होतील. दॅट इज द वे ऑफ रेप्लिकेशन. एकदा रिप्लिकेशन झालं डीएनएचं की एक्सप्रेशन होतं. डीएनए एक्सप्रेस होतो म्हणजे काय होतं तर द इन्फॉर्मेशन ऑन द डीएनए, आपण नंतर बघणार आहे इन्फॉर्मेशन कशी लिहिलेली असते, तर ती इन्फॉर्मेशन ऑल वॉज ट्रान्सफर्ड ऑन द एमआरएनए. ही आधी एमआरएनए वर दिली जाते इन्फॉर्मेशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्स्क्रिप्शन. आहे अशी सगळी माहिती डबल स्टँडर्ड डीएनए वरून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए वर आणली जाते. त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. एकदा ट्रान्सक्राईब करून सगळी इन्फॉर्मेशन तुमची एमआरएनए वर आली, आता तुमचा सिंगल स्टँडर्ड एमआरएनए तयार झाला. तो एमआरएनए कन्व्हर्ट कशामध्ये, त्या एमआरएनए वरची इन्फॉर्मेशन रायबोझोम्स, दिस इज द रायबोझोम. रायबोझोम ती इन्फॉर्मेशन वाचतो विथ द हेल्प ऑफ टीआरएनए. दिस इज द टीआरएनए. विथ द हेल्प ऑफ टीआरएनए. असे प्रत्येक वेगळ्या अमायनो ऍसिडसाठी वेगळा टीआरएनए असतो. This is your ribosome, this is tRNA. With the help of tRNA, ribosome read the language, this information, and with the help of this tRNA, there is formation of amino acid. This is amino acid. One amino acid, two amino acid, 3 letters जेव्हा रीड केले जातात तेव्हा एक अमायनो ऍसिड तयार होतो. पुढचे 3 लेटर्स रीड केले की दुसरा अमायनो ऍसिड, थर्ड अमायनो ऍसिड, लाईक दॅट तुम्हाला अमायनो चेन मिळते. इट इज द पॉलीपेप्टाइड ऑर प्रोटीन. त्यामुळे एमआरएनए वरची इन्फॉर्मेशन रीड करून प्रोटीन तयार होतं, सेल तयार होते. त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. हे डिटेल्स आपण आता बघणार नाहीये. इट इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा. ह्याला सेंट्रल डोग्मा म्हणतात फॉर द एक्सप्रेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल वरची जी इन्फॉर्मेशन आहे, इथे जो माहिती लिहिलेली आहे, ती माहिती जेव्हा एक्सप्रेस होते तेव्हा प्रोटीन्स तयार होतात आणि ते आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल आपल्या नेल्स मधले प्रोटीन आहेत. बॅक्टेरियासाठी म्हटलं तर कॅप्स्युलर प्रोटीन आहे. आपण लास्ट ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं की सेलच प्रोटीनची तयार झाली. त्या सेल मधला प्रत्येक प्रोटीन हा ह्या पद्धतीने तयार होतो. डीएनए एक्सप्रेस होतो आणि प्रोटीन तयार करतो, आणि प्रोटीन तयार झाले की सेल तयार होते. सो दॅट इज द वे ऑफ एक्सप्रेशन. मग तुमचं मेन जे जेनेटिक मटेरियल दॅट इज युअर डीएनए. सेलचं मेन जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड एज डीएनए. व्हॉट इज आरएनए? बरेच मुलं म्हणतात की आरएनए अँड डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. RNA is not genetic material in case of bacteria. Only we are talking only in case of bacteria. In case of bacteria, RNA is required for the expression. हे जे काढले आपण ह्याच्यात mRNA, इथे एक RNA दिसतो. RNA चे 3 टाइप्स आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. rRNA हा रायबोझोम मध्ये आहे. mRNA हा तुमचा सिंगल स्टँडर्ड mRNA आणि tRNA या तिघांच्या मदतीने दिस जेनेटिक इन्फॉर्मेशन वॉज कन्वर्टेड टू प्रोटीन. त्यामुळे आरएनए म्हणजे काय? आरएनए इज रिक्वायर्ड फॉर द एक्सप्रेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. येस,
and it is also called as secondary genetic material. त्याला तुम्ही secondary genetic material म्हटलं तरी चालेल. Main genetic material काय बॅक्टेरियाचं तर DNA. We are talking only about bacteria. Bacteria म्हटलं की फक्त DNA is the genetic material and RNA is a subsidiary genetic material. It is required for the expression of DNA. तुम्ही म्हणाले आता कोविड मध्ये RNA व्हायरस चाललाय. इन केस ऑफ सम व्हायरसेस DNA इज अबसेंट. त्यांचे DNA नसतोच काही व्हायरसेस मध्ये. आणि चांगलं एक्झाम्पल म्हणजे कोरोना व्हायरस मध्ये DNA नाहीये तर सिंगल स्ट्रँडेड RNA इज देअर ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर त्यांना RNA व्हायरसेस म्हणतात. रॅबिडो व्हायरसेस त्यांच्यामध्ये RNA हेच जेनेटिक मटेरियल असतं. तर इथं आपण ते नंतर बोलणार आहे व्हॉट इज RNA. Here in this particular lecture we will go in detail about this DNA, which is what is the structure of DNA. काय आहे स्ट्रक्चर DNAचं and how DNA is present in the cell. Now this after the discovery of DNA as genetic material by Griffith, the well-known scientists Watson and Crick, by the X-ray crystallographic studies, they elucidate the structure of DNA in collaboration with the Wilkins and बेंजामिन फ्रँकलिन ह्या 4 लोकांनी त्यातले 3 जण फिजिसिस्ट होते. वॅटसन इज बायोलॉजिस्ट. All these 4 persons work together. They perform some X-ray crystallographic studies on this structure of DNA and they elucidate the structure of DNA, and that famous structure is called as W and C model. It is called as Watson and Crick model. For their Watson and Crick model, Watson and Crick model, it is abbreviated as W and C model. Watson and Crick model. For their model, that model was well accepted model. It was accepted worldwide. Still, we are referring the same model for explaining the structure of DNA. For their model, this Watson and Crick, along with the scientist Wilkins, was honored by the Nobel Prize. Now, what is their model and how this DNA shows different structural properties in case of the prokaryotic cell. आता प्रोकॅरियोटिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर E. coli is one of the most widely studied bacteria. E. coli मधला जिनोम हा सगळ्यात पहिल्यांदा स्टडी केलेला जिनोम आहे. त्याच्या जिनोम मध्ये when this E. coli DNA was studied, E. coli chromosome was studied, it was observed that this chromosome of the E. coli has about 1 millimeter diameter. तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियाची डायमीटर 1 मायक्रॉन आहे, 1 मायक्रॉन 2 मायक्रॉन. पण त्यातला जर DNA बघितला तर इट इज अबाउट 1 सेंटीमीटर. So a long thread of DNA is there that was coiled and recoiled to form a single circular copy, and that copy is present in the at the center of chromosome. तुम्ही तो जो DNA अनवाइंड गेला, ती कॉपी जर सोडत गेला, कॉम्पॅक्ट झालेली जी कॉइल रिकॉर्ड कॉपी सोडत गेला, तर you will get the Watson and Crick model. Now what is this Watson and Crick model? According to this Watson and Crick model, they explain different properties of this model. According to this, the model is, I will draw the Watson and Crick model. आपण 2 कलर वापरूया. This is one strand. According to the Watson and Crick, DNA structure is helical. हे कसं आहे, हेलिकल आहे. It is not straight. हे कधीच straight नसतं स्ट्रक्चर. It is helical like this, and this helix are तुमचा जो फ्रेंडशिप बँड असतो, फ्रेंडशिप बँड सारखं स्ट्रक्चर आहे. किंवा तुम्ही एखादा जर सर्क्युलर अपस्टेअर गोल जर जिना बघितला आणि गोल जिना जर कम्पेअर केला तर दॅट इज अवर स्ट्रक्चर ऑफ DNA. सो दिस इज द, एक मिनिट मी थोडंसं पलीकडे काढतो, शाईन होतं ते सगळं. So here I will draw structure of the DNA. So this is the structure of a DNA. तुम्ही मगाशी मी सांगितलं की एखादा फ्रेंडशिप बँड घेतला तुम्ही आणि तो हेलिकली कॉइल केला तर दॅट इज द स्ट्रक्चर, 3-dimensional structure of the DNA. Now which are the properties of this Watson and Crick model? According to the Watson and Crick model,
first and very important property of the DNA is always double stranded. There are two strands. Here I have shown this two strand by two colors, pink and blue color. So this strand, there are two strands. So DNA is always double stranded. Second property is DNA is helical. Always it is like a wave. It is not like this. हे असं कधी सरळ नसतो DNA. It is always helically coiled. So helix are there. Helically coiled DNA is there. Here these strands run opposite to each other. For example, suppose this strand is like this. This pink color strand runs from bottom to top, and this blue color strand runs from top to bottom. So they run opposite to each other. They are anti-parallel. That is the property. These two strands are anti-parallel. Yes, what is anti-parallel? They are parallel to each other. एकमेकाशी पॅरलल असतात पण रन होताना अपोजिट रन होतात. One is from top to bottom and another is from bottom to top, like that. Here this during the helical coiling, हे जेव्हा helical coils होत असतात, there is formation of loops. तिथे तुम्हाला loops create होतात. These are the loops. This is one loop. हा एक loop तयार होतो. During the helical coiling, there is formation of loops. The distance of one loop is 3.34 angstrom unit. Distance is about 34 angstrom unit. This one loop consists of, जर तुम्ही एक loop बघितला तर this one loop consists of 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4 and 5. One loop consists of 10 new nitrogen bases or 10 nucleotides are present in one loop. एका लूप मध्ये बेसिस म्हणा किंवा न्यूक्लियोटाइड्स म्हणा. विल सी लॅटर व्हॉट इज न्यूक्लियोटाइड. एका ह्याच्यात 10 पायऱ्या असतात. पायऱ्या म्हणजे वन पायरी. One step is nothing but one nucleotide. So 10 nucleotides forms the one loop. Now tell me what is the distance of one between two nucleotides. न्यूक्लियोटाइड मधलं अंतर किती असेल किंवा दोन बेसिस मधलं अंतर किती असेल. The distance between two nucleotides, this distance. The total distance किती काढला आपण? According to Watson-Crick, this distance is 34 angstrom unit. Yes. आणि ह्या 34 मध्ये 10 बेसिस बसतात, 10 न्यूक्लियोटाइड. मग दोन न्यूक्लियोटाइडच्या मध्ये अंतर किती असेल? 3.4 angstrom unit. So the distance of distance between two nucleotides is 3.4 angstrom unit. That is the next property. During helical coiling, it is right-handed double. There are different forms of DNA, like DNA A form, DNA B form, DNA C, D, and Z form. These forms are given depending upon this helix. Helix हा right-handed helix आहे, left-handed helix आहे, किंवा zigzag आहे, right left like that. त्याच्यावरून वेगवेगळे टाइप्स केले ते आपण नेक्स्ट लेक्चरला बोलणार आहे. हा जो डीएनए आपण एक्सप्लेन करतोय, दिस इज द डीएनए ऑफ वॅटसन अँड क्रिक. WNC मॉडेल आहे हा बी फॉर्म ऑफ डीएनए, राईट हँडेड डबल हेलिकल मॉडेल आहे. त्याचा फॉर्म कुठला आहे? बी फॉर्म ऑफ डीएनए. लक्षात ठेवा, वॅटसन अँड क्रिकचा फॉर्म कुठला आहे? बी फॉर्म ऑफ डीएनए, राईट हँडेड डबल हेलिकल मॉडेल. राईट हँड साइडने तो हेलिक्स करत जातो, तेव्हा राईट हँडेड डबल हेलिकल मॉडेल. 34 angstrom unitला एक लूप तयार होतो आणि एका लूप मध्ये 10 बेसिस ऑक्युपाय होतात. म्हणजे जेव्हा लूप्स तयार होतात हेलिकल कॉइलिंग मध्ये, ड्युरिंग दिस देयर इज फॉर्मेशन ऑफ टू टाइप्स ऑफ ग्रूव्ज. दोन ग्रूव्ज तयार होतात. तिथे तुम्हाला लक्षात येतात दोन ग्रूव्ज. हा एक ग्रूव्ह आहे, खाचा तयार होतो, आणि हा एक ग्रूव्ह म्हणजे खाचा. कुठले ग्रूव्ज तयार होतात? तर ड्युरिंग द हेलिकल कॉइलिंग देयर इज फॉर्मेशन ऑफ अ डीप ग्रूव्ह. तुमच्या लक्षात येईल फिगर मध्ये बघितल्यावर इथं थोडस जास्त आत गेलं डीएनएचं हेलिक्स, आणि इकडे थोडंसं शॅलो राहिले. So shallow and deep groove, that is the property of B form of DNA. There is formation of deep and shallow grooves. Grooves म्हणजे खाचा. So that is the next property, deep and shallow groove formation. Then next is, as I told, DNA is parallel. These two strands runs parallel to each other. हे जेव्हा पॅरलल रन होतात तेव्हा त्याची जर डायमीटर तुम्ही चेक केली ऍट एनी साइड, कुठेही जर ह्या
तुम्ही एखादा फ्रेंडशिप बँड घ्या आणि राईट हँड साइडने त्याला हेलिकली ट्विस्ट करत जा. तर ट्विस्ट होताना जे मॉडेल तयार होईल दॅट इज अवर वॅटसन अँड क्रिक मॉडेल. पण तुम्ही जर तो स्टँड सरळ केला, फ्रेंडशिप बँड जर सरळ केला, तर फ्रॉम स्टार्ट टू एंड त्याची डायमीटर सगळीकडे सारखी असणार आहे. तसंच डीएनएच आहे. तुम्ही डीएनए अनवाइंड केला, सरळ केला, तर तुम्हाला त्याची डायमीटर मात्र कॉन्स्टंट मिळते. अँड दिस डायमीटर, किती डायमीटर आहे? द डायमीटर इज अबाउट 20 angstrom unit and it was maintained constant. ती कॉन्स्टंटच मेंटेन केलेली असते. The next is here this nucleotides. आता कुठले न्यूक्लियोटाइड्स आहेत डीएनए मध्ये? तर देर आर 4 न्यूक्लियोटाइड्स. आपण ते नंतर डिटेल बघणार आहे. DNA consists of mainly 4 nucleotides which are divided into 2 types. दोन टाइप्स कुठले आहेत? तर one type is called as purines and another is called as pyrimidines. Now tell me which are the purines and which are pyrimidines. सांगता येतील? Purines म्हणजे कोण? Adenine and guanine. आणि pyrimidines कोण? Cytosine and thymine. Yes. ह्याचे स्ट्रक्चर्स आपण बघणार आहे. पण इथे हे कसे स्पेसिफाय केलेत? तर ॲडेनिन दॅट इज प्युरिन ऑन वन साइड ऑलवेज बाइंड्स विथ थायमिन ऑन अनदर साइड. जर ए असेल तर त्याच्या पुढे काय अंक असणार आहे? टी असणार आहे. सपोज देयर इज ग्वानिन ऑन वन स्ट्रँड, इट ऑलवेज बाइंड्स विथ सायटोसिन. सो एटी अँड जीसी. किंवा सपोज देयर इज 8 थायमिन adenine, cytosine, guanine, AT and GC pairs are there. So such pairing is there. It is called as complementary base pairing. हे आपण नंतर बघणार आहे what is complementary base pairing. आता एवढंच लक्षात ठेवा की purine on one strand always pair with pyrimidine on the another strand. A is purine, T is pyrimidine. To maintain the diameter, ते आपण नंतर बघणार आहे. हाऊ दॅट डायमीटर वॉज मेंटेन्ड कॉन्स्टंट. ही अशी कमी जास्त कुठं होत नाही. 20 ते 20 angstrom युनिटचाच तो स्टँड असतो आणि ते मेंटेन केलेलं असतं. सो दॅट इज द प्रॉपर्टी. द नेक्स्ट प्रॉपर्टी इज 10th प्रॉपर्टी. दीज टू स्ट्रँड्स आर हेल्ड टुगेदर. हे सेपरेट दोन स्ट्रँड्स आहेत, हे एकमेकाला अटॅच झालेले असतात बाय द हायड्रोजन बॉन्ड. देर इज प्रेझेन्स ऑफ hydrogen bonds between the two strands and these two strands are plectonic. शब्द लक्षात ठेवा, plectonic. Plectonic means suppose we have to separate these two strands, one has to break the bonds between them. तुम्हाला हा जर दोन स्ट्रँड बाजूला काढायचे असतील तर तुम्हाला मधले बॉन्ड ब्रेक करायला लागतील. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज प्लेक्टॉनिक नेचर. दे आर फर्मली बाउंड बाय हायड्रोजन बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्डने ते एकमेकाला फर्मली बाउंड झालेले असतात, जेणेकरून तुम्हाला बॉन्ड कट केल्याशिवाय नाही. सो दीज आर द एक्सटर्नल प्रॉपर्टीज ऑफ अ डीएनए स्ट्रँड. सच डीएनए हेलिकली कॉइल्ड. मगाशी मी सांगितले की एक मोठा तुम्ही जर बँड घेतला, एक 2, 3, 4 मीटर लांब असणारा लेंथचा, आणि तो तुम्ही हेलिकली कॉइल करत गेला स्प्रिंग सारखा, तर थोडासा तो कॉम्पॅक्ट होईल. ती स्प्रिंग परत एकदा तुम्ही कॉइल रिकॉइल केली तरी एक छोटं ग्लोब्युल तयार होईल. दॅट इज द नेचर ऑफ डीएनए. तर डीएनए इज हेलिकली कॉइल्ड अँड रिकॉइल्ड structure. That form of DNA is present in the bacterial cell, and these are some of the properties of the Watson and Crick model. Watson and Crick model is D form of DNA. It is right-handed double helical structure. Right-handed double helical. Right-handed का तर right hand ने तो helically coil होत जातो. Double stranded helical. It is not straight. It is anti-parallel. Both strands run in opposite direction. It has a loop distance about 34 angstrom unit. In one loop, there is presence of 10 nucleotide R bases. Between two nucleotide, 33.4 angstrom unit distance is there. There is formation of deep and shallow groove. Diameter of entire DNA fragment was maintained constant, is 20 angstrom unit. Purines and pyrimidines are the type of bases present in the DNA. Purines are adenine, guanine. Pyrimidines are cytosine and thymine. Purine on one strand binds with pyrimidine on another strand. And lastly, DNA strands are plectonic. They are bind together by a
firm hydrogen bond. For separation of these two strands, we have to break the bond. So these are the properties explained in Watson and Crick model. Now let us see the chemical nature of this DNA, of which this DNA was formed. Now what is the long form of DNA? DNA is a long form kind. DNA is deoxyribonucleic acid. Deoxyribonucleic acid. It is acidic in nature. तुम्हाला माहिती आहे ऍसिडिक असल्यामुळे तो न्यूट्रलाइज करायला काही प्रोटीन्स कायम त्याच्यावर अटॅच असतात डीएनए बरोबर, बिकॉज टू न्यूट्रलाइज द ऍसिडिटी. नाउ व्हॉट इज दिस डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड? आता हे काय आहे तर ह्याच्यातला आपण एवढा पार्ट आता स्टडी करणार आहे. दिस पार्ट थोडाच आपण इलॅबोरेट होऊन त्याचं केमिकल नेचर बघणार आहे. व्हॉट इज दिस डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड? डीएनए इज पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. डीएनए काय? पॉलीन्यूक्लियोटाइड. Poly means number of, nucleotide means nucleotide. What is nucleotide? तर ही न्यूक्लियोटाइड पॉलीन्यूक्लियोटाइड आपण थोडंसं केमिकल नेचर आधी स्टडी करू and then we ultimately get the meaning of polynucleotide. तुम्हाला नंतर आपोआपच कळेल what is polynucleotide. आपण आधी केमिकल नेचर बघूया डीएनएचं. डीएनए केमिकली कन्सिस्ट ऑफ 3 सबयुनिट. डीएनए मध्ये 3 सबयुनिट आहेत. कुठले कुठले? तर फर्स्ट इज pentose sugar. DNA consists of pentose sugar. Can you tell which is the sugar present in DNA that was given in the name of DNA? Deoxyribose sugar. Which sugar? Deoxyribose. That is the pentose sugar present in the DNA. Pen change करूया. Pen total लागला. Yes. So sugar present is deoxyribose sugar. Deoxyribose sugar. That is the first component of the DNA. Second chemical component of the DNA is nitrogenous bases. Nitrogenous bases. And as I told, there are 4 nitrogenous bases: adenine, thymine, guanine, cytosine. That was abbreviated as A, T, G, and C. And finally, DNA consists of a phosphate group. आणखीन काय असतं DNA मध्ये? Phosphate group. So chemically DNA is heterogeneous. It consists of a sugar. This sugar is pentose. Pentose, why it is pentose? It consists of 4 carbon atoms. And the name of sugar is deoxyribose. Then next is it consists of nitrogenous bases. 4 bases are there: adenine, thymine, guanine, cytosine. And lastly, it consists of a phosphate. Now, let us study one by one chemical components of the DNA. DNA, chemical composition of the first component of the DNA, and it is the pentose sugar. As I told, pentose sugar present in the DNA is deoxyribose. It is a pentose sugar. It carries 4 carbon atoms like this. Red pen give me. Pentose sugar. The structure of pentose sugar is pyrimidine structure. Here, this is the 5th carbon atom. So 5 carbon atoms are present in the structure. One can label it as the first carbon atom, second carbon atom, third, fourth, and 5th carbon atom. Yes. So it is a pentose sugar. 4 carbons are in the ring, and 1 oxygen is there, and 6 carbon is present outside the ring. This structure is like this: CH-OH, CH-H, CH-OH, and CH2OH. These are the groups present on these 4 carbon atoms. Now, as I told, RNA is there. RNA is required for the expression of DNA.
RNA चा लॉंग फॉर्म काय? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. RNA मध्ये काय असतं मग? तर रायबोज शुगर असते. DNA मध्ये कुठली शुगर आहे? डीऑक्सिरायबोज. मग फरक काय रायबोज आणि डीऑक्सिरायबोज मध्ये? तर एकच फरक आहे, मी जर इथं ऑक्सिजन काढला तर दिस शुगर इज रायबोज. लक्षात ठेवा. सेकंड कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप सगळीकडे CHOS 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 आणि CH2OH पण H असणार आहे. असं काढलं तर ही रायबोज होते. DNA मध्ये रायबोज नाहीये. DNA मध्ये कोणती शुगर आहे? डीऑक्सी रायबोज. आता हा डीऑक्सी डी म्हणजे रिमूव्हल, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन. एक ऑक्सिजन रिमूव्ह केला ह्या स्ट्रक्चर मधून की जे तयार होईल त्याला म्हणायचं डीऑक्सी रायबोज. कुठला ऑक्सिजन? तर अल्टिमेटली हा ऑक्सिजन. सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन गेला की शुगर कोणती होते? डीऑक्सी रायबोज. तिथं ऑक्सिजन दिला की शुगर कोणती होते? रायबोज. रायबोज इज प्रेझेंट इन RNA and deoxyribose is present in the DNA. So this is the first component, sugar, pentose sugar in the DNA. दुसरा कुठला सांगितलेला मी? Second component is this. Second component is nitrogen bases. Now what is the structures of these nitrogen bases? Yes. Now in case of DNA, there are 4 nitrogen bases, as you know: adenine, guanine, thymine, and cytosine. Now these 4 bases are divided into 2 types. हे 4चे 2 टाइप्स केले. कुठले टाइप्स आहेत? तर त्यातले 2 बेसिस आहेत त्यांना प्युरिन म्हणतात आणि 2 बेसिस आहेत त्यांना पिरिमिडिन्स म्हणतात. व्हॉट इज प्युरिन अँड व्हॉट इज पिरिमिडिन? तुम्हाला शुगर कळली आता, डीऑक्सिरायबोजचं स्ट्रक्चर. आता प्युरिन म्हणजे काय आणि पिरिमिडिन म्हणजे काय? What is the structure of purine? What is the structure of pyrimidine? आता ह्याच्या स्पेलिंग कोणाचं मोठं आहे? प्युरिनचं स्पेलिंग मोठं आहे का पिरिमिडिनचं? अल्टिमेटली पिरिमिडिनचं स्पेलिंग मोठं आहे. ज्याचं स्पेलिंग मोठं आहे त्याचं स्ट्रक्चर छोटं आहे, बरोबर आहे. आणि ज्याचं स्पेलिंग लहान आहे त्याचं स्ट्रक्चर मोठं असणार आहे, बरोबर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? तर द प्युरिन इज 9 मेंबर्ड डबल रिंग स्ट्रक्चर. हे आहे तुमचं प्युरिन. आणि पिरिमिडिन कसं आहे? इट इज ओनली सिंगल रिंग स्ट्रक्चर. एकच स्ट्रक्चर आहे प्युरिन पिरिमिडिनचं. आपण ह्याच्या आधी ग्रुप्स बघूया, काय काय हे बघूया, मेंबर्स बघूया त्या रिंगचे. कोणते कोणते मेंबर्स आहेत? मी रेड कलरने दाखवते. NCC. बघा कसं रिमेंबर करायचं. NCC लिहायचं आधी, इथून सुरुवात करायची, कायम सुरुवात लक्षात ठेवा. NCC आणि मग प्रत्येक ठिकाणी NC करून कंप्लीट करून टाकायचं. कसं करणार मग? NC. येस, लक्षात आलं? इथे NCC लिहून टाकलं आणि नंतर प्रत्येक ठिकाणी NC कंप्लीट. मी परत एकदा रिपीट करते. Purine is 9-membered double ring structure. The double ring structure is like this. Hexagonal ring आहे. हेक्सागोनल रिंग मध्ये ही रिंग मात्र 3 मेंबरचीच काढायची, इकडची रिंग. आणि ही हेक्सागोनल रिंग काढायची 1 2 3 फक्त. हे तर 5 मेंबर वगैरे काढतात म्हणून तसं नाही करायचं. 3च मेंबर आहेत. परत मी एकदा रिपीट करते. ही बेन्झीन रिंग तुम्हाला येतेच. हा पण पेन उठायचा बंद झाला, आपण दुसरा पेन हा ब्लू पेन घेतला. ही हेक्सागोनल रिंग तुम्हाला येते. हे 6 मेंबर आहेत, बरोबर ना? 1 2 3 4 5 6. आता 3च मेंबर. प्युरिन मध्ये 9 मेंबर असतात. 9 मेंबर डबल रिंग. मग काढताना 3 मेंबर राहिले. हा 1 मेंबर इथला, दुसरा आणि हा तिसरा. 1 2 3. मी नंबरिंग देते त्यांना. आधी NCC ॲटम्स लिहून घेऊया. कसे आहेत बघा ते. पोझिशन कशा आहेत नायट्रोजनच्या आणि कार्बनच्या? तर ॲज आय टोल्ड NCC असं लिहून घ्या आधी, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी लिहिताना NC लिहायचं. NC आणि नंबरिंग उलट्या बाजूने करायचं. नंबरिंग कसं करणार याला? 1 इथून आपण सुरुवात केली काढायला, इकडून करायचं नंबरिंग. 2 3 4 5 6 7
8 and 10. Sorry. Not like this. It is like this. मध्ये गडबड झाली असं नाही. 9 नंबर आहे ना. हे बघा 1 2 3 4 हा 5 येणार बरोबर. हा 6 हा 7 हा 8 आणि हा 9. नाव इट इज करेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9. लक्षात येते 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याला हा तर पिरिमिड स्पेलिंग खूप मोठं आहे पण तुमचं स्ट्रक्चर लहान आहे याच्यात. आणि ह्याच्यात परत तसंच करायचं. NCC लिहून घ्यायचं. याच्यात जसं लिहून घेतलं NCC तसंच लिहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं कार्बन आणि मध्ये नायट्रोजन. इतकं सोपं स्ट्रक्चर आहे. NCC त्याच्यानंतर इकडं कार्बन मध्ये नायट्रोजन. नंबरिंग कसं करणार मग? तर नंबरिंग ह्या पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6. मग आता सांगा बरं नायट्रोजन कुठं कुठे आहेत? ह्याच्यात नायट्रोजन कुठे कुठे आहेत? नायट्रोजन सांगा 1 येस 3 7 9 म्हणजे 1 3 7 9 पोझिशनला नायट्रोजन आणि राहिलेल्या सगळ्या ठिकाणी कार्बन आहे. येस. आणि ह्याच्यामध्ये नायट्रोजन कुठे आहे सांगा? इथे नायट्रोजन कुठे कुठे आहे? 1 and 3. 1 and 3 carries the nitrogen. So this is the basic skeleton of purine and pyrimidine. आता आपण पुढे काय बघायचंय? Which nitrogen DNA मध्ये 4 बेसिस आहेत. Yes, which are these? Adenine, guanine, thymine, cytosine. पैकी प्युरिन्स कोण आहेत? तर प्युरिन्स आर adenine and guanine. Yes. आणि pyrimidines कोण आहेत? Thymine and cytosine. त्यांची स्ट्रक्चर आपल्याला काढायची. येस. कशी काढणार आता स्ट्रक्चर? आपण आधी ॲडेनिनचं काढूया. मी ॲडेनिनचं स्ट्रक्चर लिहिते. ॲडेनिन ADENINE ॲडेनिन. मी ॲडेनिनचा फॉर्म्युला लिहिते. जनरल फॉर्म्युला काय आहे? तर 6 अमायनो प्युरिन. वर प्युरिन काढलेला आहे. 6 अमायनो प्युरिन. 6 अमायनो मीन्स NH2 किंवा NH3. कितव्या पोझिशन दाखवायचं? 6. आणि ते जे स्ट्रक्चर होईल त्याला म्हणायचं ॲडेनिन. मी तर स्ट्रक्चर काढते. 6 अमायनो प्युरिन. इथं तुम्ही अमायनो ग्रुप दाखवायचे. इट इज लाईक दिस. इथं दिसत नाही. आपण थोडं कमी त्यातच काढूया आपण 6 अमायनो प्युरिन. ह्या स्ट्रक्चर मध्येच काढूया. इथे अमायनो ग्रुप जेव्हा तुम्ही दाखवाल NH2 दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन. आता ह्याला कम्प्लीट केलं पाहिजे ना व्हॅलन्सी. नायट्रोजन आणि कार्बनची व्हॅलन्सी जर तुम्ही कम्प्लीट नाही केल्या तर हे स्ट्रक्चर स्टेबल राहणार नाही आणि ते कम्प्लीटच होणार नाही. मग त्यासाठी आता सांगा मला नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते? 3 बरोबर आहे. नायट्रोजन 3 बॉन्डनी जर बाउंड झाला तर स्टेबल राहतो. आणि कार्बनची किती असते? 4. त्याला 4 बॉन्ड दाखवले दिले तरच तो स्टेबल राहील. एखादा कमी झाला तर ते अनस्टेबल होईल स्ट्रक्चर. ते बॉन्डिंग कम्प्लीट करा. इथं तर तो हा फंक्शनल ग्रुप आहे कारण ह्याचं नावच आहे 6 अमायनो प्युरिन. 6 पोझिशनला अमायनो देऊन टाकलं. सम कम्प्लीट झालं स्ट्रक्चर. आता व्हॅलन्सी कम्प्लीट करायची. आपण ह्या कार्बनची आधी करूया. त्याला फंक्शनल ग्रुप आहे. त्याला मी इथं जर डबल बॉन्ड दिला तर हाचा एक बॉन्ड 2 3 4 ह्याची व्हॅलन्सी पूर्ण झाली. हा कार्बन आहे. ह्या आपल्याला कम्प्लीट करावं लागते का नाही? 1 2 3 कम्प्लीट आहे. नायट्रोजनची 3 कार्बनची 4. ह्या कार्बनला कम्प्लीट करायला तुम्हाला इथे एक डबल बॉन्ड दिला मी. 1 2 3 एक बॉन्ड राहतोय. मग तो बॉन्ड काय करायचं? हायड्रोजन द्यायचं आणि कम्प्लीट करून टाकायचं. म्हणजे हा कार्बनला 1 2 3 4 कम्प्लीट झाली. हा नायट्रोजनला द्यायला तुम्हाला एक बॉन्ड द्यायला लागेल. कम्प्लीट झाली. आणि ह्या नायट्रोजन सॉरी आपण इथे डबल बॉन्ड देताच येत नाही कारण ह्या नायट्रोजनची व्हॅलन्सी कम्प्लीट आहे का बघा. ह्या नायट्रोजनची तिसरा नायट्रोजन 1 2 3 नायट्रोजनची 3 कम्प्लीट आहे. त्याला काहीच लागत नाही म्हणून मी इथं बॉन्ड देते. ह्या एका बॉन्डने काय झालं? 1 2 3 4 ह्याची कम्प्लीट झाली. 1 2 3 4 ह्याची कम्प्लीट झाली. इथं बॉन्ड दिला की ह्याची कम्प्लीट होईल. इथे एक हायड्रोजन दिला तर 1 2 इथल्या हायड्रोजनचा 1 आणि 4
आणि ह्याची कंप्लीट करायला हायड्रोजन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन. हे लक्षात ठेवा. 6 अमायनो प्युरिन. व्हॅलेन्सी तुम्ही कंप्लीट करू शकता. व्हॅलेन्सी कंप्लीट करताना कार्बनला 3 बॉन्ड आले पाहिजेत, नायट्रोजनला 1 बॉन्ड. बॉन्ड जर देता येत नसेल तर हायड्रोजनने तो द्यायचा. इथं आपल्याला बॉन्ड देता येत नाही कारण डबल बॉन्ड जवळजवळ नसतात कधी. देता येत नसेल तर ते हायड्रोजनने तो फुलफिल करायचं. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन 6 अमायनो प्युरिन. आता ग्वानिनचं स्ट्रक्चर काय? ग्वानिन इज द अनदर प्युरिन. ग्वानिनचं स्ट्रक्चर काय? इट इज 2 अमायनो. बघा 2 अमायनो म्हणजे सेकंड पोझिशनला अमायनो ग्रुप येणार आहे. 6 ऑक्सी म्हणजे 6व्या पोझिशनला ऑक्सिजन येणार आहे आणि तो कोण आहे? प्युरिन आहे. 2 अमायनो 6 ऑक्सी प्युरिन. आपण ह्याच्यातच दाखवूयात हे स्ट्रक्चर. हा मी काढून टाकते. स्ट्रक्चर आपण सगळंच पूर्ण करेल आणि व्हॅलेन्सी वेगळ्या पद्धतीने इथं फुलफिल होतील. मी परत एकदा प्युरिनची रिंग काढते. कशासाठी काढते तर ग्वानिनसाठी. प्युरिनची रिंग 9 मेंबर्ड डबल रिंग स्ट्रक्चर NCC. नंबरिंग देऊया याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 and 9. येस. मग आता हे कसं करणार? 2 अमायनो म्हणजे इथे एक अमायनो ग्रुप येणार. 6 ऑक्सी इथे एक ऑक्सिजन येणार. डबल बॉन्ड दिला की ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कंप्लीट. आता आपल्याला व्हॅलेन्सी कंप्लीट करायचे आहेत. नायट्रोजनला 3 बॉन्ड, कार्बनला 4 बॉन्ड. हा कार्बन कंप्लीट आहे. इथे एक दिला की ह्याची कंप्लीट झाली. ह्या कार्बनसाठी मी इथे एक बॉन्ड देते, ह्याची कंप्लीट होईल. ह्याची कंप्लीट करते, ह्याला एक हायड्रोजन देते, त्याला ऑलरेडी कंप्लीटच आहे. हा दिला की ह्या दोनची कंप्लीट झाली. हा दिला की ह्याची कंप्लीट झाली. आता सध्या तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, 2 अमायनो 6 ऑक्सी प्युरिन ही शब्द लक्षात ठेवा. प्रॅक्टिसने तुम्हाला व्हॅलेन्सी कंप्लीट करायला येते. सो दिस इज द प्युरिन. देन वी विल सी द पिरिमिडिन. आता हे स्ट्रक्चर बघणार आहे आपण. पिरिमिडिन. प्युरिन लक्षात आले. ॲडेनिन अँड ग्वानिन 6 अमायनो प्युरिन. ग्वानिनचं काय सांगितलं? 2 अमायनो 6 ऑक्सी प्युरिन. तर आपण पिरिमिडिन्स बघूया. पिरिमिडिन्स कोण? सायटोसिन अँड थायमिन. सायटोसिन आणि थायमिन पिरिमिडिन्स आहेत. थायमिनचं स्ट्रक्चर पहिल्यांदा बघूया. पिरिमिडिनचं स्ट्रक्चर काय? हे काढलेलं सिंगल रिंग स्ट्रक्चर NCCCN. नंबरिंग कसं करणार? 1 2 3 4 5 and 6. थायमिनचं स्ट्रक्चर काय? 2 6 डायऑक्सी. काय स्ट्रक्चर आहे? 2 6 डायऑक्सी. मी इथे लिहिते थायमिन 2 6 डायऑक्सी 5 मिथिल. म्हणजे 5व्या पोझिशनला मिथिल असणार आहे आणि दुसऱ्या आणि 6व्याला ऑक्सिजन असणार आहे. पिरिमिडिन आहे म्हणून पिरिमिडिन. मग 2 6 डायऑक्सी 5 मिथिल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थायमिन. हे थायमिनचं स्ट्रक्चर. आता व्हॅलेन्सी कंप्लीट करा. ह्याची कंप्लीट आहे. ह्याला मला इथे डबल बॉन्ड दिला तर चालतो. ह्याची होती इथं दिला की ह्याची होईल आणि संपलं स्ट्रक्चर. हायड्रोजन दिलं की दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ थायमिन. नाउ नेक्स्ट सायटोसिन राहिलं. सायटोसिनचं स्ट्रक्चर पण काय? पिरिमिडिन म्हणजे सिंगल रिंग स्ट्रक्चर. बरोबर आहे. सिंगल रिंग स्ट्रक्चर. ते कसं असणार आहे? मग परत N. आता सायटोसिनचं नाव काय? ग्वानिनच्या बरोबर उलट लिहायचं म्हणून मी तर ग्वानिन ठेवलंय. ग्वानिन मध्ये काय? 2 अमायनो 6 ऑक्सी आहे. सायटोसिन मध्ये त्याच्या उलट आहे, 2 ऑक्सी आहे, 6 अमायनो. बरोबर त्याचे उलट करायचं. आणि हा पिरिमिडिन आहे. प्युरिन नाही, हा पिरिमिडिन आहे. काय करायचं? 2 ऑक्सी. नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6. काय म्हटलंय? 2 ऑक्सी देऊन टाकलं. ऑक्सी 6 अमायनो. एका बॉन्डने अमायनो ग्रुप झालं. दॅट इज द सायटोसिन. स्ट्रक्चर कंप्लीट करा. हा बॉन्ड दिला, ह्याचं कंप्लीट झालं. ह्याला 4 आहेत, ह्याला गेला, हा कंप्लीट झाला आणि इथे एक स्ट्रक्चर दिलं, ह्याला हायड्रोजन दिलं की the structure is complete. So this is the basis. वाटतं आपण इथपर्यंत थांबूया. आता फक्त राहिले फॉस्फेट ग्रुप राहिले.
तो एक दाखवते. तिसरा कंपोनंट डीएनएचा. थर्ड कंपोनंट ऑफ द डीएनए इज फॉस्फेट. आणि फॉस्फेट कसा असतो तर फॉस्फरॉनिक ऍसिड. दिस इज स्ट्रक्चर ऑफ फॉस्फेट इन द डीएनए. डीएनए मधला फॉस्फेट हा H3PO4 आहे, 3- H3. त्याला असं पण लिहू शकता तुम्ही H3PO4 3-. हेच आहे ते स्ट्रक्चर. म्हणजे ऑक्सिजन आणि 3 तुमचे निगेटिव्ह ओ ग्रुप्स असतील. PO4 3-. थोडक्यात PO4 3-. दॅट इज द नेचर ऑफ फॉस्फेट प्रेझेंट इन डीएनए. म्हणूनच डीएनए ला डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणतात. बरोबर आहे. ऍसिड का म्हणायचं तर तो ऍसिडिक आहे. आणि कुठल्याही कंपोनंटला ऍसिडिक का म्हणतात, द कंपोनंट विच कॅरीज निगेटिव्ह चार्ज. ज्या कंपोनंट मध्ये, ज्या सबस्टन्स मध्ये निगेटिव्ह चार्ज खूप असतो आणि जो सबस्टन्स पॉझिटिव्ह आयन्स अट्रॅक्ट करतो त्याला ऍसिडिक म्हणतात. आणि डीएनए मध्ये तेच आहे. फॉस्फेट, एक फॉस्फेटवर 3 निगेटिव्ह ग्रुप आहेत. असे कितीतरी फॉस्फेट डीएनए मध्ये आहेत. म्हणजे डीएनए हा निगेटिव्हली चार्ज आहे आणि अट्रॅक्ट काय करायचा असेल तो ऑब्विसली पॉझिटिव्ह आयन्स, आणि त्यामुळे तो ऍसिडिक होतो. सो डीएनए इज ऍसिडिक. आता हे अरेंज कसे होतात ते बघूया आणि थांबूया. कसे अरेंज होतात. ऍज अ टोल्ड डीएनए इज पॉलिन्यूक्लियोटाइड. पॉलिन्यूक्लियोटाइड मध्ये नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन डीएनए तयार होतो. आता एक न्यूक्लियोटाइड म्हणजे काय असतं तर डीएनएचा जो स्ट्रँड आहे, आपण जसं स्ट्रँड काढलेला आहे म्हणजे सरळ काढते डीएनएचा हा स्ट्रँड काढते. ए टी मध्ये डबल बॉन्ड असेल GC. 2 न्यूक्लियोटाइड काढलेत मी. असे कितीतरी न्यूक्लियोटाइड्स असतील. तर एवढं स्ट्रक्चर आपण बघणार आहे. याच्यामध्ये फॉस्फेट हा जो बॅकबोन आहे डीएनएचा हा शुगरचा तयार झालेला असतो. शुगरनी बॅकबोन सेलचं तयार होतो. शुगर कुठली आहे पेंटोज शुगर. कोणती शुगर डीएनए मध्ये असते डीऑक्सिरायबोज शुगर. सो दिस इज द बॅकबोन ऑफ वन स्ट्रँड. हा एक स्ट्रँडचा बॅकबोन झाला. मी जो रेड कलर मध्ये दाखवलं ते हे. आणि मगाशी सांगितले की डीएनए स्ट्रँड्स अँटी पॅरल असतात, एकमेकाला ऑपोजिट असतात. त्यामुळे हा इकडचं स्ट्रँड कसं असेल इट इज लाईक दिस. ही शुगर ह्या पद्धतीने कुकरिंग म्हणतात तिला, ह्या पद्धतीने ती अरेंज झालेली असेल. मला वाटतं आपण इथे थांबूया. आणि हे जे स्ट्रक्चर आहे पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर दॅट यू विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. कारण ह्या एकाच लेक्चरला खूप काही तुमच्या लक्षात राहणार नाही. पण पुढच्या लेक्चरला येताना तुम्ही हे ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिनचे स्ट्रक्चर्स थोडेसे रिकॉल करून घ्या. थोडी प्रॅक्टिस करा त्या स्ट्रक्चरची आणि थोडंसं आठवण करून मग लेक्चरला या. म्हणजे आपण हे 3D स्ट्रक्चर पॉलिन्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर स्टडी करूया, डिस्कस करूया. आता इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर स्टडी करूया. सो थँक्यू.